नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवरील स्वराज्य अँकर NCP अर्थात न्यूजपेपर फ्रॉम कम्पिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह या आपल्या ॲनालिसिस सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण 5 नोव्हेंबरच्या न्यूजपेपरमधल्या घडामोडी बघणार आहोत, ज्याच्यामध्ये रश्मी शुक्ला प्रकरण, दिल्लीतील हवेची गुणवत्ता, राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यावरणीय आव्हाने, रुपयाचा सर्वकालिक नीचांक आणि हत्तीच्या केसांपासून दागिने अशा काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या घडामोडींचा उद्देश तुम्ही कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल, त्यामध्ये मग ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असेल किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲनालिसिस करता यावं, त्याचबरोबर प्रश्नांची उत्तरं लिहिता यावीत, आन्सर रायटिंग करत असताना व्हॅल्यू ॲडिशन करता यावं. हा आहे पहिली न्यूज आहे बघा, रश्मी शुक्ला यांची गच्छंती. सो सर्वात महत्त्वाची राज्यामधली घडामोड जर बघितली तर आपल्याला असं दिसेल की पोलीस दलाच्या वाहनांमधून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना रसद पुरवली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आणि त्याचबरोबर इतरही काही नेत्यांनी निवडणूक आयोगाला तशा प्रकारचा पत्रव्यवहार केलेला होता आणि याच्यावरूनच रश्मी शुक्ला यांना आपल्या पदावरून दूर करण्यात आलेलं दिसतं. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून काही दिवसांपूर्वीच रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षपातीपणा कुठंतरी दिसून येतोय आणि त्यामुळं निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलेला दिसतो. त्याच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. तसंच निवडणूक आयोगानं उद्या म्हणजे 6 तारखेला दुपारी 1 वाजेपर्यंत या 3 सिनियर मोस्ट IPS ऑफिसरची नावे द्यायला सांगितलेली आहेत आणि त्यांच्यातून एका IPS ऑफिसरची आता नेमणूक जी आहे तर ती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून केली जाणार आहे. विरोधी नेत्यांचे दूरध्वनी ट्रॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला या वादग्रस्त ठरलेल्या होत्या आणि आता पोलिसांच्या वाहनातूनच महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जाते असा आरोप केला जातोय आणि त्याचबरोबर अहमदनगरमध्ये विखे विरुद्ध थोरात हा जो काही संघर्ष झाला तर त्याच्यामध्ये पोलिसांनी जी ॲक्शन घेतली तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली तपासात, हाही ठपका त्यांच्यावरती ठेवला जाताना दिसतोय. मग अजून एक आर्टिकल लोकसत्तामध्ये आलेलं होतं, पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना अखेर आयोगानं का हटवलं. सो याच्या मागची पार्श्वभूमी तर सांगितलेली आहे. बेसिकली 30 जून 2024 रोजी त्या निवृत्त झालेल्या होत्या, पण कार्यकाळास केवळ 4 दिवस शिल्लक असताना त्यांना 2 वर्ष मुदतवाढ देण्यात आली. आता एखाद्या महासंचालकांना किमान 6 महिने निवृत्तीसाठी शिल्लक असतील तरच त्यांना मुदतवाढीचा लाभ मिळेल असा नियम आहे. मात्र त्या नियमाला डावलून रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदी कायम ठेवण्यात आलेलं होतं, त्यामुळे देखील आक्षेप घेण्यात आलेला होता. पुढचे महत्त्वाचे आक्षेप आहेत तर त्याच्यामध्ये 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याच्या कालखंडामध्ये राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे 60 दिवस तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथ खडसे यांचे 67 दिवस असं अनुक्रमे S राहते आणि खडसाने या बोगस नावानं फोन टॅपिंग केलं, हा ठपका त्यांच्यावरती होता. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या समितीने शुक्ला यांच्या सहभागाबाबत अहवाल दिलेला होता आणि कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात 6 मार्च 2021 रोजी गुन्हा दाखल झालेला होता. 2016-17 या कालखंडामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना शुक्ला यांनी नाना पटोले यांचे फोन अमजद खान या ड्रग माफियाच्या नावे ट्रॅप केल्याचाही प्रकार उघड झालेला होता आणि त्याच्याविरुद्ध देखील 2022 मध्ये बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. म्हणजे काही मागची प्रकरणं आहेत आणि काही आत्ताची प्रकरणं आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्या भूमिकेवर साशंकता त्या ठिकाणी आलेली होती. त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येईल की झारखंडमध्ये पण निवडणुका आहेत आणि झारखंडमध्ये BJP तिथं विरोधी पक्षामध्ये आहे आणि त्यांनी तिथल्या पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी केल्यानंतर निवडणूक आयोगानं पोलीस महासंचालकांना पदावरून दूर केलेलं होतं. तर तिथं एक न्याय आणि महाराष्ट्रामध्ये एक न्याय का, हा देखील या प्रकरणी एक निवडणूक आयोगाला सवाल जो आहे तर तो विचारला गेलेला होता. पण तुम्ही बघू शकता मागच्या काही प्रकरणांमध्ये पोलिसांच्या बदल्यातील गैरव्यवहाराबाबत देखील फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल फुटल्याचा ठपका ठेवून 2021 मध्ये दाखल करण्यात येणाऱ्या गुन्ह्याचा तपास हा कुलाबा पोलीस ठाण्याकडे देण्यात आलेला होता. सो सध्या या सगळ्या केसेसचा स्टेटस काय आहे
तर नाना पटोले फोन टॅप केल्याप्रकरणी तपास पूर्णपणे बंद करण्याचा समरी अहवाल हा महानगर दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारलेला आहे. तर संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी 750 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. परंतु सत्ता बदलामुळे परत एकदा राज्य शासनानं या कारवाईसाठी मंजुरी दिली नाही. हे दोन्ही गुन्हे उच्च न्यायालयानं रद्द केले. तर गोपनीय अहवाल फुटल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात सीबीआयनं समरी म्हणजेच प्रकरण खरे आहे मात्र पुराव्या अभावी तपास तात्पुरता बंद करण्याची परवानगी मागितली. त्यास महानगर दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली दिसते. त्यामुळे आता त्यांच्यावरती कुठलाही अधिकृत गुन्हा दाखल नाही. आयोगाकडून दखल का घेण्यात आली तर त्याचा रेफरन्स मी त्या ठिकाणी दिलेलाच आहे. मात्र ही जी नियुक्ती आहे तर कदाचित उद्या पुन्हा एकदा नवीन जे सरकार सत्तेवरती येईल, आता कुठलं सरकार येईल हे आपल्याला माहित नाही, पण ते सरकार ही नियुक्ती जी आहे तर ती पुन्हा रद्दबातल करू शकते. म्हणजे आत्ता तात्पुरत्या स्वरूपात ज्या पोलीस महासंचालकांची नियुक्ती होईल तर ती रद्दबातल करून पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांना पदावरती त्या विराजमान करू शकतात. सो हे प्रकरण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरची पुढची न्यूज आहे, दिल्लीतील हवेची गुणवत्ता अतिशय खराब. देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की नोव्हेंबर डिसेंबरचा जो कालखंड आहे तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण आपल्याला बघायला मिळतं. आजूबाजूच्या पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रॉप रेसिड्यूचं बर्निंग जे होतं तर ते असेल आणि त्याचबरोबर हिवाळी वातावरण त्यामुळे त्यामुळे वातावरणात असणारं धुकं या सगळ्याची परिणिती तिथं स्मॉग फॉर्मेशनमुळे होताना दिसते. स्मॉग इज इक्वल टू स्मोक प्लस फॉग. सो हे बऱ्याचदा MPSC द्वारे प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारला जातो. सो दिल्लीची हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीच्या वरच्या स्तरावरती राहिल्याचं समोर आलेलं आहे. CPCBनं याबद्दलची आकडेवारी प्रकाशित केली आणि नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सनुसार त्या दिल्लीचा नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स 373 इतका होता. आता मुद्दा या बातमीत नाहीये, मुद्दा पुढच्या गोष्टींमध्ये आहे. एक तर नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे काय आणि त्याचबरोबर याचं कॅटेगरायझेशन जे 6 प्रकारामध्ये केलं जातं तर ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण बघितलं की दिल्लीमध्ये 373 इतकी नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सनुसार हवेची स्थिती दर्शवली गेलेली आहे. सो याच्याबाबत यापूर्वी देखील आयोगाद्वारे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. बेसिकली हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981चा जो आहे तर त्यानुसार देशामध्ये हवेच्या गुणवत्तेबाबत मानकं अधिसूचित करण्याचा अधिकार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे. त्यानुसार 17 ऑक्टोबर 2014 रोजी CPCBनं राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांकाची सुरुवात केली. यामध्ये 8 प्रदूषकांच्या आधारे हवेची गुणवत्ता तपासली जाते. त्याच्यामध्ये PM 2.5, PM10, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ओझोन. आता हा ओझोन इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. हा वातावरणाच्या खालच्या थरातला ओझोन आहे जो सेकंडरी पोल्युटंट म्हणून काम करत असतो आणि जो प्रदूषक म्हणून काम करतो. वातावरणातला वरच्या स्तरातला म्हणजे स्थितांबरामधला ओझोन जो आहे तर तो सकारात्मक परिणाम करतो सजीव प्रजातींवरती कारण तो अतिनील किरणांचं शोषण करतो. मात्र वातावरणाच्या खालच्या थरामध्ये जो एक सेकंडरी पोल्युटंट म्हणून तयार झालेला ओझोन आहे तो घातक ठरतो आणि त्याच्यानंतर अमोनिया आहे आणि त्याच्यानंतर शिसे आहे. या व्यतिरिक्त NAAQS नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड नावाचा पण काहीतरी प्रकार आहे. त्याच्यामध्ये 12 प्रदूषकांच्या आधारे हवेची गुणवत्ता त्या ठिकाणी तपासली जाते, ज्याच्यामध्ये ही 8 प्रदूषकच आहेतच पण बेन्झिन, बेन्झोपायरिन, आर्सेनिक आणि निकेल या प्रदूषकांचा देखील त्याच्यामध्ये समावेश केला जातो. सो तुमच्या इथल्या हवेचा दर्जा नेमका कसा आहे हे 0 ते 500 या पॅरामीटरमध्ये त्या ठिकाणी मोजमाप केलं जातं. 0 ते 50 म्हणजे गुड कॅटेगरीमध्ये आहे, 51 ते 100 सॅटिस्फॅक्टरी, 101 ते 200 मॉडरेट हवेचं प्रदूषणाचं प्रमाण, त्याच्यानंतर 201 ते 300 पुअर क्वालिटी आहे एअरची, 301 ते 400 व्हेरी पुअर. म्हणजे मगाशी आपण बघितलं की 373 जो दिल्लीचा निर्देशांक आहे तर तो या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी बिलॉंग करताना दिसतो आणि 401 ते 500 म्हणजे सिव्हिअर म्हणजे अत्यंत निकृष्ट दर्जाची त्या ठिकाणी हवा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. सो दिल्ली प्रदूषणाच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा या गोष्टी चर्चेत येतात, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचा एक मुद्दा आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यावरणीय आव्हाने. जेव्हा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती चर्चा करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये पेपर क्रमांक 3 मध्ये
सायन्स अँड टेकमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येईल की तिथंच एन्व्हायरमेंट पण आहे. नवीन टेक्नॉलॉजी एखादी येत असते तर ती नव्या प्रकारची आव्हानं घेऊन येत असते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये वेगवेगळी नैतिक आव्हानं पण आहेत, पण इथं पर्यावरणीय आव्हानांचा त्यांनी चर्चा केलेली दिसते. सो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्रणेला प्रशिक्षण देण्यासाठी, कार्यरत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जीची गरज आहे आणि ही एनर्जीची गरज असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये CO2चं उत्सर्जन जे आहे तर ते होऊ शकतं किंवा ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन होऊ शकतं. तर असा या वेगवेगळ्या अहवालांच्या आधारे या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आन्सर रायटिंग करत असताना उपयोगी ठरू शकते, की ChatGPT 3 ला प्रशिक्षण देताना 552 टन कर्बवायूचे उत्सर्जन झाले, असं 2024 मध्ये नेचरनं प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात म्हटलेलं आहे. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दैनंदिन वापरात देखील मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे गुगलचं सरासरी CO2चं उत्सर्जन 50% वाढलेलं आहे, असं गुगलचा 2024चा अहवाल सांगतो. बघा, वेगवेगळ्या ऑथेंटिक अहवालाच्या माध्यमातून आकडेवारी आहे. तुम्ही यातले एखादी जरी आकडेवारी लक्षात ठेवली आणि तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये ती सबस्टेन्शिएट करण्याचा प्रयत्न केला तरी देखील तुम्ही जो पॉईंट मांडतायत तो अधिक प्रभावी त्या ठिकाणी होऊ शकतो. या व्यतिरिक्त कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्व्हरचे तापमान मर्यादित ठेवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. ChatGPTला प्रशिक्षण देण्यासाठी 7 लाख लिटर्सचा पाण्याचा अपव्यय झाला, असं देखील पुढं या वेगवेगळ्या अहवालांमध्ये समजलेलं दिसतं. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेची यंत्रणा चालवणाऱ्या मोठ्या डेटा सेंटर्सची ऊर्जा, पाण्याची गरज प्रचंड आहे. ग्राहकांना विनाव्यत्यय सेवा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून ही डेटा सेंटर्स ही कंटिन्युअसली अव्याहतपणे कार्यरत असतात. गोल्डमॅन सॅकनं 2024 साली प्रकाशित केलेल्या अहवालानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे डेटा सेंटर्सची ऊर्जेची गरज ही 160% वाढेल आणि CO2चं उत्सर्जन हे दुप्पट होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. एका बाजूला आपण ऊर्जेच्या बाबतीमध्ये एनर्जी सिक्युरिटीकडे वाटचाल करताना दिसतो, दुसरीकडे आपल्याला असं लक्षात येईल की दिवसेंदिवस वाढणारी ऊर्जेची गरज, वाढणारी लोकसंख्या, त्यामुळं दरडोई वाढणारी ऊर्जेची गरज आणि त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी येते त्यामुळं वाढणारी ऊर्जेची गरज, यामध्ये बॅलन्स मेंटेन राहणं फार महत्त्वाचं आहे. कर्बवायू उत्सर्जन कमी करण्यासाठी शाश्वत ऊर्जा स्रोतांचा त्यासाठी वापर वाढवणं गरजेचं ठरेल. पण ज्या गतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जगभरामध्ये उद्योगांच्या सर्व क्षेत्रांमध्ये वाढतो आहे, त्या गतीनं मात्र शाश्वत ऊर्जेचा पुरवठा हा नजीकच्या भविष्यामध्ये वाढेल का किंवा शक्य होईल का, याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून येणारं नवीन तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पर्यावरणाचे पण वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन येऊ शकतं. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या शोधनिबंधानुसार डेटा सेंटर्सच्या पाण्याचा वापर 2027 सालापर्यंत 1700 अब्ज गॅलन्स इतका वाढेल. एकीकडे जगात अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा, पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न बिकट होत चाललाय आणि दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी पाण्याची मागणी वाढते. UPSCच्या अनेक एक्झाममध्ये, मग 2024ची मेन्स असो किंवा 23ची मेन्स असो, याच्यामध्ये फ्रेश वॉटर रिसोर्सेसवरती सातत्यानं आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतो. मग तो वर्ल्डचा कंटेक्स्ट असेल किंवा भारताचा त्या ठिकाणी उत्तर भारतीय मैदानी प्रदेशांचा कॉन्टेक्स्ट असेल, दोन्हीकडे पण हे प्रश्न सेम पद्धतीने विचारलेले दिसतात. सो कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी वापरलं जाणारं पाणी किंवा त्याच्यासाठी असणारी ऊर्जेची गरज यामध्ये समतोल राखून त्या ठिकाणी पर्यावरणाचं संतुलन राखणं गरजेचं आहे. अदरवाईज डेव्हलपमेंट ॲट द कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट तर झाली पण त्याच्यामुळं पर्यावरणाची त्या ठिकाणी कॉस्ट मोजावी लागली, असं या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळे हे आर्टिकल महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. यातले अहवालातली आकडेवारी ऑथेंटिक आहे, जी तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी महत्त्वाची ठरू शकते. पुढचा मुद्दा आहे रुपयाचा सर्वकालिक नीचांक. भांडवली बाजारातील परदेशी गुंतवणूक वेगाने माघारी जात असल्याचा रुपयाच्या विनिमय मूल्याचा फटका बसत असून सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयानं आणखी 4 पैशांच्या घसरणीसह 84.11 या विक्रमी नीचांकी पातळीवर लोळण केली, अशी त्या ठिकाणी न्यूज आपल्याला दिसते. आपण याच्या आधीच्या न्यूजपेपर अनालिसिसमध्ये बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत तर ते आपल्या शेअर मार्केटमधून पैसे काढून घेत आहेत. सो सध्या वर्ल्ड ओव्हर पण IT सेक्टर जे आहे तर त्याची स्थिती जी आहे तर ती फारशी चांगली नाही आणि त्यामुळं त्याचा परिणाम आपल्या इथल्या IT सेक्टरमधून इन्व्हेस्टमेंट्स कमी होण्यावरती होतोय. आणि मग या सगळ्या चा फटका जो आहे, भांडवली बाजारातील परकीय गुंतवणूक माघारी वेगानं घेतली जाणं, या सगळ्याचा फटका जो आहे तर तो
रुपयावरती पण होताना दिसतोय आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया जो आहे तर तो निचांकी पातळीवरती आपल्याला जाताना दिसतोय. एकीकडे परकीय गुंतवणूकदार बाजारात गुंतवलेला पैसा वेगानं काढून घेत आहेत, तर तो डॉलर रुपी माघारी नेत आहेत, तर दुसरीकडे खनिज तेलाच्या स्थिरावलेल्या किमतीही वाढत जात आहेत. सो एका बाजूला ही इन्व्हेस्टमेंट कमी होतीये आणि दुसऱ्या बाजूला खनिज तेलाच्या किमती ज्यावरती प्रामुख्यानं भारत आयातीवरती अवलंबून आहे, तर तिथं देखील मोठ्या प्रमाणात परकीय चलन निर्माण होतंय आणि म्हणून डॉलरच्या मागणी जास्त झाल्यामुळे रुपयाच्या मूल्यावरती ताण निर्माण झालेला आहे, अशी परिस्थिती आपल्याला दिसते. सो सध्या आपण बघतोय 1 ते 2 दिवसातच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष कोण होणार तर हे ठरेल. सध्या तरी अशी परिस्थिती दिसते की डोनाल्ड ट्रम्प जे आहेत तर ते संभाव्य विजयी उमेदवार तिथं मानले जात आहेत. सो अशा केसमध्ये डॉलर अजून मजबूत होईल आणि त्याचा आपल्या रुपयावरती निश्चितपणे परिणाम होईल. अमेरिकी मध्यवर्ती बँक म्हणजे फेडरल रिझर्व्हची संभाव्य व्याजदर कपातीची बैठक नियोजित आहे. सो याच्यामध्ये पण काय होतंय तर त्याचा परिणाम हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवरती होताना दिसतो, कारण फेड रेट्स जे आहेत तर त्या फेड रेट्सचा परिणाम जो आहे तर तो ओव्हरऑल वर्ल्ड इकॉनॉमीवरती होतो. फेड रेट्स म्हणजे काय तर जसं आपल्या इकडे रेपो रिव्हर्स रेपो आपण बघतो तर त्याच पद्धतीनं अमेरिकेच्या फेडरल बँकेची जी बैठक होतीये आणि त्याच्यामध्ये जे काही घोषणा केली जाते तर ती फेड रेट्सच्या बाबतीमध्ये आपण बघतो. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे बघा, हत्तीच्या केसापासून दागिने. हत्तीच्या शेपटाच्या केसांचा वापर करून दागिन्यांची प्रसारमाध्यमांवरती जाहिरात आणि विक्री करणाऱ्या एका सराफ व्यावसायिकावर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार हत्तीला शेड्यूल 1 मध्ये संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार हत्तीच्या कोणत्याही अवयवाची खरेदी किंवा विक्री हा गुन्हा मानला जातोय. वन्यजीव संरक्षण अधिनियम हा 1972चा आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या 6 अनुसूची आहेत आणि या 6 अनुसूचींमध्ये वेगवेगळ्या प्रजातींना वेगवेगळ्या स्तरावरती संरक्षण प्रदान करण्यात आलेलं आहे. अनुसूची 1 मध्ये समाविष्ट असणारे जे प्रजाती आहेत तर त्यांच्यावरती किंवा त्यांच्या अवयवांचा किंवा त्यांची जी तस्करी केली जाते तर त्याच्याबद्दलचे गुन्हे जे आहेत तर ते दखलपात्र आणि अजामीनपात्र म्हणजेच कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल अशा स्वरूपाचे असतात. याच्यामध्ये फक्त शिकार इन्क्लूड नाहीये, तर त्या प्रजातीच्या कुठल्याही अवयवाची विक्री अथवा व्यापार केला जात असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. सो या प्रकरणामध्ये पोलिसांनी सराफ व्यावसायिकाची चौकशी करून हत्तीचे केस वापरून तयार केलेल्या दागिन्यांची बेकायदा विक्री केल्याबद्दल वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या कलम 39-49 अ ब चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला दिसतो. सो इथं तुम्हाला इमेजमध्ये दिसू शकते की दागिन्यांमध्ये इथं मध्ये हा काळा धाग्यासारखा भाग दिसतोय तर ते ऍक्च्युली हत्तीचे केस आहेत. सो अशा प्रकारच्या घटना घडतायत आणि त्यामुळं बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनचे प्रश्न सातत्यानं आपल्याला निर्माण होताना दिसतात. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इन जनरल या होत्या 5 नोव्हेंबरच्या घडामोडी ज्याचा आपण डिटेल स्वरूपात ॲनालिसिस केलं. अशाच प्रकारे आपण रोजच्या न्यूजपेपरमधलं मटा आणि लोकसत्ताचं ॲनालिसिस करत राहणार आहोत आपल्या स्वराज्य अँकर NCP अर्थात न्यूजपेपर फ्रॉम कॉम्पिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह या आपल्या नव्या सिरीजमध्ये. सो कनेक्टेड राहा आणि कॉन्टेंट आवडल्यास कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका. सो भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये अशाच प्रकारच्या क्वालिटी न्यूज ॲनालिसिससह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.